मुसळानं पाटीत रट्टा दिला की बामन चिर्र मन्या तोंड वासायचं. बामनानं चिर्र मन्या तोंड वाचलं की बेल्यानं कच्च मन्या कोचायचं. कस्तर करीत बाहेरच्या वसरीला बामन पळाला. बाहेरच्या वसरीला सांड झालं. सांडसानं नाकात फटमन घातलं. सांडसानं नाक ओढलं की वरून फुकणीनं ठ्या म्हणे ठ्याका द्यायचं. मार मारायला सुरुवात केली. नाथ महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे. भट वाशित होता पाटाडे तवती मुखी आदळले पिडे येर सुजले थोबाडे स्पुंद स्पुंदुनी रडी तसे. सगळ्यांनी मारायला चालू केलं. महाराज काटवटीनं सुद्धा मारायला चालू केलं. पिढ्याने मारायला चालू केलं. पिढे माहिती का तुम्हाला? रांजणावर ठेवायची पिढे फळी पाण्यानं असं त्याला त्याच्यावर ही झालेलं बघा शेवाळा आलेलं असं गुळगुळ झालेलं ते तसल्यानं त्या पिढ्याने मारायला चालू करायचं. त्या पिढ्यातून वाचलं बाहेरच्या वसरीला पळालं. आता दारातून बाहेर पडणार. अंगणात ठेवलेल्या बाजा झुपून झुपून लुळ लुळ पडलेल्या. त्याचा सुंब हो बांधलेला सुंब लुळ पडलेला आणि बाजा नेमक्या दरवाज्यात जाऊन आडव्या झाल्या. ऐका ऐका आता बाहेर पडा म्हणून बामणानं दारातून उडी मारायला गेला. पण बामण बाजूला बांधलेल्या सुंबात अडकला. ऐका इकडे बघा. सुंबात अडकला पण लूळ पडलेला सुंब बामणानं दोन हात मध्ये घातले सांधीत. असा सुंब फाकवला बघा. बामण सुंबातून बाहेर पडलं. पायात पाय अडकून खाली पडलं. काय झाले म्हणून माग बघायला गेलं तर त्याचं धोतर त्या सुंबाला चिटकलेलं.